Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, you know already, we have started the series of Standard 4 scholarship exam. Okay, so already we have uploaded the video of scholarship math syllabus, okay, and intelligence test syllabus. Okay, so now today we will see the English syllabus. Okay, English lesson. Okay, so first chapter we will see the word formation. Okay, for English scholarship exam class 4. So let's start. Okay, in English आपल्याला 25 क्वेश्चन्स असतील. ओके, 50 मार्क्स. ओके, हा सिलेबस आहे. ओके, वर्ड फॉर्मेशन, होमोफोन्स, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, कंपाऊंड. ओके, हे आपण वन बाय वन कव्हर करू. आज वर्ड फॉर्मेशन ह्या चॅप्टरवर व्हिडिओ बनवतो. त्याच्यानंतर मग होमोफोन्स, सिनॉनिम्स बाकीचे वन बाय वन आपण घेऊ आपण. ओके, तर युनिट 1 काय व्होकॅब्युलरी आणि तुम्ही वेटेज पहा किती वेटेज आहे. 24% आहे. खूप वेटेज आहे. म्हणजे आपल्याला यावर खूप चांगला म्हणजे अभ्यास करावा लागेल. ओके. ओके. वर्ड फॉर्मेशन मीन्स क्या? द लेटर्स ॲडेड ॲट द एंड ऑफ द वर्ड्स टू फॉर्म अ न्यू वर्ड्स. सपोज एक वर्ड आहे. ओके. सपोज हे पहा, डिपेंड हा एक वर्ड आहे. आणि आपल्याला काही लेटर्स ॲडेड ॲट द एंड ऑफ दी वर्ड्स. ओके. याच्या एंड ऑफ दी हा जो डिपेंड आहे, या डिपेंडच्या एंडला आपण काही लेटर्स ॲड करू. जसं की एबल. एबल हा एक लेटर्स ॲड करू. तर काय होतो? डिपेंडेबल. तो डिपेंडेबल हा एक न्यू वर्ड्स क्रिएट झाला इथे, फॉर्म झाला. ओके. विथ द हेल्प ऑफ सम लेटर्स. आता इथे आहे होप. आता होपफुल हा FUL हे सफिक्स लावतो आपण एंडला. तो होपफुल किंवा होपफुली असं नवीन वर्ड फॉर्म होत आहे. ओके. सो वर्ड फॉर्मेशन म्हणजे तेच की नवीन एका वर्डपासून नवीन वर्ड फॉर्म करणे. ओके. सो वी कॅन फॉर्म नाउन्स फ्रॉम ॲडजेक्टिव्स. नाऊनपासून आपण ॲडजेक्टिव्ह फॉर्म करू शकतो. ओके. ॲडजेक्टिव्हपासून नाऊन फॉर्म करू शकतो. नाउन्स फ्रॉम व्हर्ब. व्हर्बपासून नाउन्स बनवू शकतो. ॲडजेक्टिव्ह फ्रॉम नाउन्स. ॲडव्हर्ब्स फ्रॉम ॲडजेक्टिव्ह. ओके. असं वर्ड फॉर्मेशन करू शकतो आपण. ओके. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके. फॉर्मेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हचं फॉर्मेशन कसं आहे? आता एबल हा पण डिपेंडेबल झाला. ॲक्सेप्टेबल, होपफुल, फेथफुल. ओके. हे जे वर्ड आहे ते आपल्याला हे जे लेटर्स आहे, हे लेटर्स आपल्याला वर्डच्या लास्टला ॲड करायचे आहे, एंड ऑफ दी वर्ड्स. ओके. आणि मग त्याच्याने एक नवीन वर्ड फॉर्म होतो. त्याला आपण वर्ड फॉर्मेशन म्हणतो. गॉट इट? तर हे तुम्हाला रीड करावेच लागेल. ओके. फॉर्मेशन ऑफ नाउन्स, अग्लीनेस, बिटरनेस, जजनेस, जजमेंट, गव्हर्नमेंट, किंगडम, विजडम. ओके. तसंच EN, एट, आय फॉर. ओके. क्रिटिसाइज, सिम्पल, सिम्पली, डिफरंट, डिफरन्शिएट, स्ट्रेंथेन. आणि आपण हे डेली यूजमध्ये यूज करतो. ॲक्च्युली आपल्या म्हणजे खूप बुक्समध्ये पण यूज करतो आपण. ओके. तर आपल्याला इझिली म्हणजे रीडिंगमध्ये आलं ना, तर इझिली समजून जातं की कोणत्या शब्दाचं कोणतं फॉर्मेशन होणार आहे. ओके. सो आता हे सॅम्पल क्वेश्चन्स पाहू आपण. व्हॉट सफिक्स विल यू ॲड द वर्ड पॉवर टू मेक द अपोजिट ऑफ पॉवरफुल? आता इथे काय सांगितलं आहे? प्रश्न वाचायचा. अपोजिट ऑफ पॉवरफुल. आपल्याला असं कोणतं सफिक्स यूज करावं लागेल पॉवरला की ते पॉवरफुलच्या अपोजिट होईल. पॉवरफुल म्हणजे काय? पॉवरफुल. ओके. म्हणजे खूप ताकदवान. त्याच्या अपोजिट काय? पॉवरलेस. पॉवरलेस. ओके. आपण लेस म्हणजे काय? आता हे या साईडला पहा मी दिलेलं आहे.
द सफिक्स लेस मीन्स विदाऊट, नॉट हॅव्हिंग ऑर लॅकिंग. ओके, म्हणजे पॉवरफुल, पॉवरफुलनेस, पॉवरफुल म्हणजे पॉवर असलेला, पॉवरफुलनेस म्हणजे विदाऊट पॉवर, त्याच्या अपोजिट झालं विदाऊट पॉवर. ओके. ओके, नेक्स्ट काय आहे सॅम्पल क्वेश्चन्स. द चिल्ड्रेन प्लेड. आता हा हार्म आहे इथे. आता याचं फॉर्मेशन आपल्याला सफिक्स यूज करायचं आहे. ओके, द चिल्ड्रेन प्लेड प्रँक. ओके, हा एक आहे प्रँक. हार्म डॅश डॅश प्रँक ऑन द न्यू कमर हू जॉईन इन द फन. आता इथे नवीन चिल्ड्रनसोबत आपण प्रँक करतो स्कूलमध्ये. ओके, तर इथे काय सांगितलं आहे, द चिल्ड्रन प्लेड हार्म डॅश प्रँक ऑन द न्यू कमर. ओके, तर काय होईल हार्मलेस, हार्मलेस होईल इथे. हार्म म्हणजे की इजा पोहोचवणे, पण प्रँक करताना इथे आपण कशी प्रँक करतोय की कोणालाही हार्मलेस म्हणजे हार्म होणार नाही. ओके, इजा होणार नाही अशी म्हणजे हार्मलेस, विदाऊट हार्म. नेक्स्ट, चूज द नाउन फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह एलिजंट बाय युजिंग द करेक्ट सफिक्स. एलिजंट तर एलिजेन्स होईल, एलिजेंटली होणार नाही. आता हे पहा, आता दोन हे थोडे कन्फ्युजन ऑप्शन आहे, एलिजेन्स अँड एलिजंटली. हे आपण दोघं यूज करतो इंग्लिशमध्ये. ओके, पण आता एलेगी हा असा काही शब्दच नाही आहे, एलिगिंग असं काही शब्दच नाही आहे. ओके, एलिजन्स एलिजंटली आपण यूज करतो. तर आता आपण एलिजन्सच का यूज केला, एलिजंटली का यूज नाही केला, तर लक्षात घ्या. आपल्याला अगोदर काय सांगितलं आहे, चूज द नाऊन. आता हे हा चार्ट मी दिला इथे राईट साईडला. हा एक वर्ड आहे एलिजंट, तर त्याचं ॲडजेक्टिव्ह काय म्हणजे ब्युटिफुल, स्टायलिश, ग्रेसफुल. ओके, एलिजंटली हा एक ॲडव्हर्ब, इन अ ब्युटिफुल अँड ग्रेसफुल वे. सी वॉक एलिजंटली म्हणजे ते एक एलिजंटलीपणाने चालते. ओके, आणि एलिजन्स म्हणजे एक नाऊन आहे. एलिजन्स काय झाला, नाऊन. एलिजंटली म्हणजे ॲडव्हर्ब आणि एलिजंट म्हणजे ॲडजेक्टिव्ह. तर आपल्याला काय सांगितलं आहे, नाऊन सांगितलं आहे, चूज द नाऊन. मग नाऊन काय आला, एलिजन्स. गॉट इट. मी कन्फ्युजन दूर करतोय तुमचं, कारण की मला माहिती आहे एलिजंटली पण हा वर्ड आहे. ओके, म्हणून एलिजन्स का, तर नाऊन आहे ते, हे लक्षात ठेवा. ओके. ओके, सो लेस्ट क्वेश्चन अँड प्रॅक्टिस. आता आपल्याला इथे सफिक्स यूज करायचा. आता हे पहा, हे असे शब्द आहे ना की आपण बोलताना म्हणजे खूप वेळ यूज करतो. आता होप, होप म्हणजे काय, होपफुल आपण म्हणतो ना, होपफुली, होपफुल, होपफुल म्हणजे आशा आहे. आता आय व्ही लावतो का आपण, होपफ्यू म्हणतो का केव्हा, होपशिप म्हणतो का, नाही. होपफ्यू पण नाही म्हणत. होपवे असं काही नाव आहे का, नाही. होपफुल. तुम्ही बोलून पहा, जेव्हा बोलून पाहतो ना आपण, तेव्हा लगेच आपल्याला थोडं क्लिक होतं की नाही, हे असे वर्ड तर कधी आपण रीडिंग पण नाही केलं आहे आणि लिसनिंग पण नाही केलं आहे, ऐकलं पण नाही आहे ना. होपफुल, हां, आपण हे खूप वेळेस ऐकतो पण, बोलतो पण. त्यांचं काय झालं, होपफुल. मार्श, मार्श म्हणजे एक मडी लँड असते, वेट लँड असते. ओके, माशी म्हणजे लाईक मार्श म्हणजे एक दलदलीचा, चिखलाचा भाग. ओके, म्हणून त्याला मार्सी, वाय यूज केला गेला आहे. ओके, कोवर्ड म्हणजे भिटवा. कोवर्ड म्हणजे काय, भिटवा. आता इथे आपण काय म्हणतो, कोवर्ड असलं तर काय म्हणू, कोवर्डनेस असं होत नाही. ओके, कोवर्डेबल पण नाही होत. कोडमेंट किंवा कोडली, कोडली पण नाही, कोडमेंट होतं म्हणा. कोडमेंट म्हणजे भिटवी, भिटवा टाईप. कोडमेंट, कोवर्डमेंट, भिटव्या टाईपचा. ओके, आता हे ॲक्सेप्ट तर सोपं आहे, ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्ट काय, ॲक्सेप्टन्स. ओके, आता ॲक्सेप्टनेस असा शब्द नाही आहे, ॲक्सेप्ट इज पण नाही आहे, ॲक्सेप्टिव्ह पण नाही आहे. ॲक्सेप्टन्स आपण म्हणतो ना, ॲक्सेप्टन्स.
ॲक्सेप्टन्स काय बाबा. ओके. आता फिफ्थ काय, फ्लुएंट. फ्लुएंटली आपण म्हणतो स्पीक फ्लुएंटली, हा यूज करतो ना आपण, स्पीक फ्लुएंटली. ओके. ही जी आहे फ्लुएंट, फ्लुएंट, फ्लुएंटेबल, फ्लुएंटिंग, फ्लुएंटन्स, पण ही ली, फ्लुएंटली. हाऊ डू वी स्पीक फ्लुएंटली. ओके, हा शब्द आहे इंग्लिशमध्ये. इनोसंट, इनोसन्स, इनोसन्स, आपण म्हणतो ना इनोसन्स आहे बिचारा. ओके. ओकेजनल, ओकेजनचं आपण म्हणतो ओकेजनली, ओकेजनल. आता ओकेजनली हा इथे ऑप्शन नाहीच आहे, ओकेजनल आहे. आपण म्हणतो ना ओकेजनल आहे बाबा, ओकेजनली आपण हे करतो, ओकेजनली आपण हे घेतो. ओके. तर त्याचं आन्सर आहे एल, ओकेजनल. मेंटेन, मेंटेनन्स, सोपं आहे ना, मेंटेन, मेंटेनन्स. आता इथे थोडं कन्फ्युजन केल्याने ANC आणि ENC, मेंटेनन्स असं प्रोनाऊन्स आहे त्याचं, मेंटेनन्स. ANC येईल, मेंटेनेन्स नाही आहे, मेंटेनन्स आहे. गॉट इट. आता पिंक हा कलर आहे. आता आपण एक व्हाईट कलर आहे सपोज, आपल्याला हा म्हणायचा आहे की हा थोडा व्हाईटिश आहे. ओके, म्हणजे थोडं पांढरं आहे, तसं पिंक पिंकिश आहे. गॉट इट. पिंकिश आहे, तर ISH येईल त्याला, बरोबर. पिंक्शन आपण म्हणत नाही, पिंकल म्हणत नाही, पिंकमेंट म्हणत नाही, पिंकिश, पिंकिश म्हणतो आपण, पिंकिश आहे, थोडा गुलाबी टाईपचं आहे. हे विडिकुल, विडिकुलस म्हणजे असमंजसपणाचा, विडिकुलस. गॉट इट. मॅनेज, मॅनेजेबल, मॅनेज, मॅनेजेबल आहे. येस, इट्स अ मॅनेजेबल, मी मॅनेज करू शकतो, इट्स अ मॅनेजेबल आहे माझ्याकरता. ओके, हे बोलतानाच आपल्याला समजून येत आहे. मॅनेजलेस नाही, मॅनेज, मॅनेजेसी नाही, मॅनेजनेस नाही, मॅनेजेबल, हे मॅनेजेबल आहे. इम्पॉर्टंट, इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टन्स. ओके, गॉट इट. इथिक्स, इथिकली, इथिकल, इथिकली. आता ALYचं नाही आहे, इथिकल, हे इथिकल आहे बाबा. ओके. हा इथे एक पी एक्स्ट्राचा दिला गेला आहे. ओके, हा एक पी नको इथे. ॲफेंड, ॲफेंड म्हणजे कॅच ऑर अंडरस्टँड, आणि ॲफेन्सन म्हणजे फिलिंग ऑफ फिअर ऑर वरी. ओके, तर याचं ॲफेन्शन होईल. ओके, SION. आता सिम्पल, हे आपण म्हणतो मॅथमध्ये तुम्ही पाहिलं असेल, हे सिम्प्लिफाय कर, हे सिम्प्लिफाय कर, आपण हे म्हणतो ना, बरोबर. सिम्प्लिफाय, ॲन्सर काय झालं, सिम्प्लिफाय, FY. ओके, हे बोलून पाहावं लागेल, याला काही असे हार्ड रूल नाही आहे. ओके. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज इट वॉज अ. आता याचा आपल्याला सफिक्स यूज करायचं आहे की काय होईल. इट वॉज अ डेंजर डॅश डॅश ॲडव्हेंचर ऑफ बेन्सन टू अंडरटेक. इट वॉज डेंजरस, आपण म्हणतो की होय ते खूप डेंजरस होतं, इट वॉज डेंजरस. गॉट इट. सेकंड थिंग वी गेन normal dash dash only after epidemic was over. The things we gain normally, normally. Okay, normally येईल most of. Okay, the regained normally only after the epidemic was over. Okay. Third, the dog showed at most patience while dealing with the child. ओके, डॉग काय दाखवतोय, पेशन्स दाखवतोय. आपण म्हणतो ना बोलताना, थोडं पेशन्स घे, पेशन्स दाखव. ओके, तर CE, पेशन्स. ओके, गॉट इट. इजन धिस ओनली एक्सेप्ट डॅश डॅश द रूल. ओके, एक्सेप्शन, एक्सेप्शन, इजन धिस ओनली एक्सेप्शन टू द रूल, म्हणजे आपण म्हणतो ना हे एक्सेप्शन आहे का.
म्हणजे हे आपल्याला हा रूल एक्सेप्शन आहे का आपल्याला फॉलो नाही करायचं आहे का? एक्सेप्शन. गॉट इट? अली न्यू. अलीला माहिती होतं द इम्पॉर्टन्स ऑफ द एक्झाम. इम्पॉर्टन्स, ANC आपण इथे पण पाहिलं, हे पहा. इथे पाहिलं आपण, ओके. इम्पॉर्टन्स. अलीला काय माहिती होतं? इम्पॉर्टन्स ऑफ द एक्झाम. सो डू यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ द एक्झाम, चिल्ड्रन? ग्रेट. We should know about the importance of exam and study also. Okay. It was, आता आपण काय म्हणतो? आहे. इट्स अ फ्रेंडली मीटिंग. फ्रेंडली एन्व्हायरमेंट होतं तिथे. फ्रेंडली मीटिंग होती. फ्रेंडली. आपण फ्रेंडसी म्हणत नाही, फ्रेंडिंग म्हणत नाही. ओके, फ्रेंडली म्हणतो आपण. गॉट इट? इट वॉज अ फ्रेंडली मीटिंग. कशी होती? फ्रेंडली होती एकदम. विदाउट एनी टेन्शन. गॉट इट? The old officer near the station was very, जे स्टेशन होतं ते कसं होतं? डस्टी होतं. कसं होतं? डस्टी म्हणतो आपण. डस्टेड म्हणत नाही. सॉरी, हे इथे डस्टी, डस्टेड म्हणत नाही आपण. डस्टिंग म्हणत नाही. कसं होतं ते? डस्टी होतं. ओके, ऑलरेडी इथे पास्ट टेन्स आहे. ओके, तर EDNI नाही. डस्टी होतं ते. कसं होतं? डस्टी होतं खूप. The weather bureau said that there will be, काय म्हणता, ओकेजनल शावर टुमॉरो. ओके, आपण पाहिलं ना ओकेजनल. ओके, हे पहा, हेच इथे वरती ओकेजनल. बरोबर. तर वेदर ब्युरोने काय सांगितलं की देअर विल बी ओकेजनल शावर टुमॉरो, म्हणजे ओकेजनली पाऊस पडू शकतो. यैना वाज ॲडव्हाइस. यैनाने काय ॲडवाईस दिली होती? टेकअप द व्हॅकेशनल कोर्स. व्हॅकेशनल कोर्स घेण्याचं ॲडवाईस यैनाने केलं होतं. ओके, व्हॅकेशनल कोर्स. फर्स्ट ऑप्शन. ओके, आपण असं म्हणतो का? व्हॅकेशनिस, व्हॅकेशनी, व्हॅकेशन फुल नाही, व्हॅकेशनल कोर्स घ्यायला सांगितलं आहे. ओकेजनल, व्हॅकेशनल. ओके. The song recital by Jahir was really wondered. Okay, wonderful. The song recital, जे song होतं बाय जहीरने जे म्हटलं ते was really wonderful. कसं होतं ते? वंडरफुल. इथे पण आहे ना वॉज आहे, तर ED नाही आहे ना, वंडर्ड नाही आहे ना, ऑलरेडी पास्ट टेन्स आहे वॉज. तर वंडरफुल कसं होतं? वंडरफुल. ओके, ॲडजेक्टिव्ह इंटिटी. सॉन्ग कसं होतं? वंडरफुल सॉन्ग होतं. गॉट इट गाईज? ओके, आय होप यू अंडरस्टूड. आपण खूप अजून म्हणजे हा फर्स्ट व्हिडिओ होता. अजून खूप व्हिडिओ येणार आहे इंग्लिशचे स्कॉलरशिपचे पण, आणि आपल्या चॅनलवर मॅथचे स्कॉलरशिपचे पण आहे, क्लास 4चे आणि इंटेलिजन्स टेस्टचे पण आहे. ओके, सो थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग. And if you like this video, please like, share and subscribe. Thank you.